हॅलो रेवती. हाय. काय ग, कुठे जातोय आपण शेवटी? काय ठरलं शनिवारी सकाळचं? 1000 स्टेप्स ठरलंय. सकाळी 8:30ला पोहोचा तुम्ही तिथे. पल्लवीला सांगितलंयस ना? येतायत ना ते पण? हो, पल्लवीशी नाही, मिथिलेशचं आणि रोहितचं बोलणं झालंय पण. ते पण येतात. वेळेवर पोचतील ना? नाहीतर आपण माथ्यावर आणि ते पायथ्याशीच. उद्या किती वाजता रे? 8:30 सकाळी. पोरांना तयार करा वेळेत, उशीर करू नका, पाऊस आहे नंतर. हो रे, मुलं तर एक्सायटेड धमाल करायला. वा मस्त. 8:30 वाजता मग उद्या वेळेत या. ठेवतो, बाय. मिथिलेश, मिथिलेश, उद्या सकाळी 8ला निघायचंय ना? हो ना. हो पण 8 वाजता थोडं लवकर नाही होत आहे. वीकेंडला एवढ्या लवकर तयारी होईल ना? तयारी तुला फक्त तुझ्या श्वासाची तयारी करायची, बाकी सगळं मी करते रे. हे काय नुसतं मोबाईल मध्ये घुसून? हवामानाची माहिती. पाऊस पडेल बहुतेक उद्या. हे बघ, हवामान कसंही असू दे, उद्या आपण ट्रेकिंगला जाणार. पण मुलं उठतील ना? रात्री लवकर झोपूया. ओके. आत्ता नाही, आत्ता आधी उठ आणि कामाला चल. उठ. कधी रुसवा फुगवा, कधी मौज मस्ती, कधी रुसवा फुगवा, कधी मौज मस्ती, कधी गाणे शायरी, सुख दुःखाच्या वाटेवरची मेलबर्न डायरी, मेलबर्न डायरी, मेलबर्न डायरी. यावे. अरे मिथिलेश पल्लवी येत नाहीयेत, सियाला बरं नाहीये. हो का? हो. हो ठीक आहे. हे रोहित, मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे, निघालात का? हो, निघालोय आम्ही. गाडीतच आहोत, म्हणजे रेवतीसाठी थांबलोय. रेवा आली की गाडी स्टार्ट. तसंही इकडनं जवळच आहे रे. ते खरंय म्हणा, पण रेवतीचं लहानपणापासूनच आहे. ती कुत्रा पाळेल, मांजर पाळेल, इतकं काय श्रावण पण पाळेल, मात्र वेळ नाही पाळणार. बरं, निघतोय आम्ही. ऑन द वे तेजलला पिकअप करतो. या तुम्ही. उशीर झालाय. काय ग, इतका वेळ? काही नाही रे, गंमत. म्हणजे कळेल. चल आता, अजून उशीर नको. रेवती ना, उशीर झाला नेहमीप्रमाणे तुला. गाडी अमेझिंग. कोणामुळे उशीर झालाय? अरे देव. तुझ्यामुळे उशीर झाला.
ना 1000 स्टेप्स. गणपती बाप्पा मोरया. एवढा डिस्टिंक्ट असा काळा पक्षी असतो. तुला माहितीये का इंद्रनील, हे झाड इतके उंच आणि सरळ का वाढतात? I know. कारण की Because they want to just see Surya. हा त्यांना सूर्य लागतो ना. आणि डेन्सिटी बघ केवढी आहे. Come on, किती झाडं आजूबाजूला आहेत. Yes, I'm having चला very slippery today. पाऊस पडलाय छान, घसरायला होईल. संहिताचं नाव घेतात, घसरला माझा पाय आणि सुजलं माझं. तुझ्यामुळे ना सगळे वरती गेले, आपण राहिलो इकडे. तुला वाटतं का आपल्यासाठी थांबले असतील का? जॅकेटसाठी एक बॅग आणायला पाहिजे होती. अरे आणि सॅटर्डेजला यायचं का आपण 1000 स्टेप्सला दरवेळी? हो. कारण की स्टॅमिना वाढवायची गरज आहे जरा. चला थांबा कोणीतरी माझ्यासाठी, दमले मी. फक्त 100 मीटर अजून. मे बी तिला घेऊन आलेलो आहे. वेल डन. मैं अपने कमजोर खिलाड़ी का हाथ कभी नहीं छोड़ता. वा वा वा. चला पाऊस भरलेला आहे, मला जरा वाटायला लागले. तुम्हाला काय वाटतं किती बाकी आहे अजून आपलं? मला असं वाटतं अजून 12 मिनिटं. 12 मिनिटं. अजून 10 मिनिटं आहे. मला वाटतं 200 मीटर. आपल्या स्पीडने 10 मिनिटं. हे कृष्ण, हे प्रभू, हरे राम जगन्नाथ. हाय ग, हाय ग. तू काय शोधतोय काय? डायनासोरचं अंड. आलो, एका पीस मध्ये आलीस. एनर्जी ठेवा थोडी, आपल्याला उतरायचंय अजून. मुलांनो, तुम्हाला काही खायला हवंय का? तिकडे तो बर्ड दिसला ना आपल्याला, तो हा आहे लायर बर्ड. हे सगळ्यांनी ऐका, एक इन्स्ट्रक्शन उतरायच्या अगोदर. उतरणं जास्त अवघड आहे, त्यामुळे हळूहळू काळजीपूर्वक उतरा. Okay, ready? Everybody? 1, 2, 3, smile. इतकं पण असं वाटलं नाही ना. छान मेमरी झालं चांगली आपलं. आहे. आपण वीकेंड्सला करायला हवं. फिटनेस लेवल आपला वाढेल थोडा. काय तिकडे आतमध्ये कुठला साप आहे? तुझा हात पकड. खुश आलो बाबा. मस्त पावसाचं वातावरण झालंय आता. हो, पण बरं झालं वर चढताना पाऊस नाही लागला. तसं पण वेदर फोरकास्ट प्रमाणे 1 तास आहे पाऊस यायला. हो, पण वातावरण कधी पडेल असंच झालंय. हो ना, मस्त थंडगार. अशा वातावरणात एक गोष्ट मिस करतोय आपण. काय? टपरीवरचा
अद्रक डालके केलेला मस्त चहा. आ हा हा. नको रे, आठवण नको करून देऊस. तू का अशी असतेस? अरे मला माहितीये तुम्हाला चहा लागणार ते. मी चहा बनवून आणलाय अगदी तुम्हाला हवा तसा अद्रक डालके. टपरीवरचा चहा म्हणजे फक्त गरमागरम पेय नाही, तर मित्रमैत्रिणींसोबतचा एक खास क्षण असतो. या वाफाळत्या चहाच्या कपात कितीतरी गप्पा, आठवणी, आनंद मिसळलेला असतो. कॉलेजच्या कट्ट्यावर, ऑफिसच्या ब्रेकमध्ये किंवा प्रवासात टपरीवरचा चहा नेहमीच जीवाला उभारी देतो. साधा असला तरी हा चहा मनाला नेहमीच श्रीमंत करतो. पावसात हा टपरीवरचा चहा हवाच, तो पण अद्रक डालके.